बाळाला वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन किंवा लसीकरण केल्यानंतर ताप आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया. अनेक पॅरेंट्स सांगतात की बाळाला लसीकरण केल्यानंतर ताप येतो आणि अशावेळी पेरेंट्स खूप घाबरलेले असतात. तर जर तुम्ही यापैकी एक असाल तर पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक होऊ नका. हे अगदी नॉर्मल आहे. वॅक्सिनेशन नंतर बाळांना ताप हा येतोच. आता हा ताप का येतो याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे इम्यून रिॲक्शन. वॅक्सिन नक्की काय असतं तर वॅक्सिन्स हे आपल्याला वेगवेगळ्या आजारांवरती प्रतिबंधात्मक उपाय असतो. म्हणजेच याच्यामध्ये वेगवेगळे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया एकतर ते डेड असतात किंवा इनॅक्टिव्ह केलेले असतात आणि ते आपण बाळाच्या शरीरामध्ये टोचत असतो. याच्यामुळे काय होतं, बाळाचं शरीराची इम्युनिटी या व्हायरसेस आणि बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट निर्माण होते आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये हे व्हायरस किंवा बॅक्टेरिया बाळाच्या शरीरात जातात तेव्हा ऑलरेडी बाळामध्ये इम्युनिटी तयार झाल्यामुळे ही इम्युनिटी त्या व्हायरस आणि बॅक्टेरियाला मारून टाकण्यासाठी समर्थ असते. तर हे त्याचं मेकॅनिझम आहे. जेव्हा इम्यून रिॲक्शन शरीर या डेड किंवा इनॅक्टिव्ह व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट तयार करत असतं तेव्हा ताप हा येणारच. कारण बाळाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचं इम्युनिटीचं एक मेन शस्त्र म्हणजे ताप आहे. तर या तापामुळे घाबरून जायचं नाही. हा ताप शक्यतो 102 डिग्री फॅरनहाईट पर्यंतच असतो. याच्यापेक्षा जास्त हा ताप येत नाही. परंतु समजा जर ताप याच्यापेक्षाही जास्त असेल तर तुमच्या नजीकच्या डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करा. परंतु हा ताप जर 102 पेक्षा कमी असेल तर घाबरून जायचं काही कारण नाही. हा ताप 1 ते 2 दिवस राहू शकतो. शक्यतो एका दिवसातच हा ताप कमी होऊन जातो. यावेळी तुम्ही काय कराल तर यावेळी तुम्हाला पॅरासिटॅमॉल हे औषध बाळाला द्यायचं आहे. याचा डोस 10 ते 15 मिलीग्रॅम प्रति kg असा आहे. तो तुमच्या बाळाच्या वजनानुसार बदलतो. तो तुम्ही आपल्या डॉक्टरांकडून नक्की विचारून घ्या. या फेजमध्ये तापामुळे बाळ काही खाणार नाही. या फेजमध्ये तुम्ही फोर्स फीडिंग बाळाला करू नका आणि त्याच्याऐवजी वेगवेगळे फ्लुइड्स म्हणजे कोकोनट वॉटर, ज्यूसेस, पाणी, ब्रेस्ट मिल्क जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा आणि हायड्रेशन मेंटेन करा. यावेळी बाळाला तुम्ही स्पॉन्जिंगही करू शकता. बाळाला ताप आल्यानंतर अजून काय गोष्टी करायच्या याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ती तुम्ही नक्की पाहून घ्या. तर बाळाला इम्युनायझेशन नंतर येणारा ताप हा अगदी नॉर्मल असतो. त्यामध्ये घाबरायचं काहीच कारण नाही. कारण ती इम्यून रिॲक्शन आहे आणि ती आपल्या बाळासाठी जास्त हेल्पफुलच ठरणार आहे. अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.